तर नमस्कार मित्रांनो, आजची बातमी धक्कादायक आहेच पण विचार करायला लावणारी आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा झाली. पण प्रश्न असे आहे, जर सगळं स्पष्ट होतं तर अपघातातील आकडे का बदलले? काही तासातच संशय का निर्माण झाला? आणि संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादा जिवंत आहेत का, ही चर्चा का सुरू झाली? आजचा या व्हिडिओत आम्ही कोणतेही दावा नाही तर फक्त समोर आलेले प्रश्न व संशय आणि अधिकृत माहिती तुमच्या समोर ठेवणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे जे आहे ते तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अजितदादा जिवंत आहेत का, ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याबाबत बोलताना अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी केलेला एक दावा अनेकांना हादरवणारा ठरला. विमान कोसळताना त्यातून एक व्यक्ती उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं, असं मिटकरी म्हणाले. मग तो व्यक्ती कोण होता? तो वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर तो अजितदादा असू शकतात का? याच दरम्यान सोशल मीडियावर आणखी काही धक्कादायक मुद्दे व्हायरल झाले. विमानाच्या पात्यांचा रंग वेगळा असल्याचा दावा, मृतदेहांची ओळख DNA चाचणी न झाल्याचा प्रश्न, फक्त अजितदादांचाच मृतदेह दाखवण्यात आल्याची बाब. हे सगळं केवळ योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठं दडलंय? संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चांना आणखी आग लावली. भ्रष्टाचाराच्या फायली, जीवाला धोका आणि मोठी राजकीय खेळी या शक्यता लोकांच्या मनात घर करून बसल्या. पण सत्य नेमकं काय? अजितदादा खरंच गेलेत का, की हा इतिहासातला सर्वात मोठा राजकीय रहस्य ठरणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढे जे आहे ते तुम्हाला अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात झपाट्याने घडामोडी घडू लागल्या आहेत. त्याचबरोबर कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांकडूनही अजितदादांच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच शंकांना केंद्रस्थानी ठेवून अजितदादा जिवंत आहेत आणि ते पुन्हा परत येतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतायत. राजकारणात निर्माण झालेलं हे वातावरण आता मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. म्हणूनच अजितदादा जिवंत आहेत असं का म्हटलं जात आहे आणि या चर्चांमध्ये खरंच काही तथ्य आहे का, याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या 4 जणांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले असून याबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या अपघातावर अनेक नेते, पदाधिकारी तसेच सामान्य नागरिकांकडूनही संशय व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर हा संशय आता हळूहळू एका विश्वासात बदलताना दिसतो आहे, आणि तो म्हणजे अजितदादा जिवंत आहेत. यामागील चर्चेला सुरुवात झाली ती विमानात नेमके किती लोक होते यावरून. DGCAने सुरुवातीला अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं आणि तशा बातम्या माध्यमांमध्ये झळकल्याही होत्या. मात्र त्यानंतर अपघातात मृतमुखी पडलेले फक्त 5च जण असल्याची माहिती समोर आली. याच दरम्यान अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी एक धक्कादायक दावा केला. अपघात होण्याच्या वेळी विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मला सांगण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं. अमोल मिटकरींनी अकोल्यातील एका सभेत बोलताना घटनेच्या दिवसाचा संपूर्ण घटनाक्रम मांडला. ते म्हणाले की घटनेच्या दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला हादरवून टाकणारी माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले, मात्र जवळ पोहोचण्याआधीच विमानाचा भीषण स्फोट झाला असं मिटकरींनी सांगितलं. याचबरोबर अजित पवार यांच्या मृत्यूबाबत अमोल मिटकरी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त करत आहेत. मात्र हा संशय अजितदादा जिवंत आहेत असा नसून अजितदादांचा घातपात झाला असावा असा आहे. तरी देखील मंडळी, मिटकरींच्या या संशयावरून अनेक जण अजितदादा जिवंत असल्याच्या चर्चा करत आहेत. अजितदादा जिवंत असल्याचं बोललं जाण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे अपघातानंतर विमानातील मृतदेह पूर्णपणे जळाले, मात्र काही कागदपत्रे कशी शाबूत राहिली हा प्रश्न. यावर स्पष्टीकरण देताना एअरफोर्सचे माजी अधिकारी अजय परांजपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की अपघातावेळी विमान क्रॅश झाल्यामुळे त्याचे तुकडे झाले. अशा परिस्थितीत कोणतीही वस्तू कुठेही फेकली जाऊ शकते. कागद बांधलेले नसल्यामुळे ते बाहेर उडाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अजितदादा जिवंत असल्याच्या चर्चेमागे आणखी एक मुद्दा पुढे येतोय, तो म्हणजे विमानाच्या पात्यांचा रंग. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की अजितदादा विमानात बसण्यापूर्वी त्या विमानाच्या पात्यांचा रंग हिरवा होता, मात्र अपघातग्रस्त विमानाच्या पात्यांचा रंग लाल दिसतो. त्यामुळे अजितदादांचा मृत्यू झाला नसून त्यांना शरद पवारांनी परदेशात पाठवण्याची चर्चा रंगू लागली आहे. आता असं का केलं जाऊ शकतं यामागचं कारण म्हणून संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य पुढे केलं जात आहे.
संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचारासंदर्भातील एक फाईल होती. या फाईलबाबत अजित पवारांनी अपघाताच्या सुमारे 15 दिवस आधी माहिती दिली होती. त्यामुळे अजितदादांच्या जीवाला धोका होता आणि तो धोका टाळण्यासाठी शरद पवारांनी एखादी राजकीय खेळी केली असावी अशी शंका आज संजय राऊतांनी उपस्थित केली. या वक्तव्यामुळे अनेकांना असं वाटू लागलं की अजितदादा खरंच जिवंत असू शकतात. मात्र यावर विचार करण्यासारखी बाब म्हणजे अजितदादा मुंबईहून सकाळी सुमारे 8:10 सुमारास बारामतीच्या सभेसाठी निघाले होते. पण सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये विमानाच्या आजूबाजूला अंधार दिसतो. एकूणच पाहता अजितदादा शेवटच्या क्षणी विमानात बसतानाचा कोणताही स्पष्ट व्हिडिओ समोर आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याचबरोबर आणखी काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघातानंतर अजितदादांच्या मृतदेहाची ओळख सुरुवातीला घड्याळावरून करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र काही दिवसांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार अजितदादांच्या मृतदेहाची ओळख घड्याळावरून नाही तर अंगावरील कपड्याच्या तुकड्यावरून आणि पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे करण्यात आली होती. यामुळे आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. मृतदेहाची DNA चाचणी का करण्यात आली नाही? विमान अपघातानंतर फक्त अजितदादांचाच मृतदेह का दाखवण्यात आला? उर्वरित 4 जणांचे मृतदेह का दाखवले गेले नाहीत? तसेच माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अजितदादांच्या मृतदेहाचा आकार जास्त फुगलेला का दिसत होता? असे प्रश्न विचारून अजितदादा जिवंत असल्याच्या चर्चा केल्या जात आहेत. मात्र या सर्व तर्कवितर्कांवर बोलताना ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणतात की विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्यामुळे आग लागल्यानंतर मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले होते. जर कोणी यामागे कट असल्याचा दावा करत असेल तर तो कायद्यानुसार सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात. केवळ संशयाच्या आधारावर एखाद्याच्या निधनासारख्या गंभीर विषयाला वेगळी दिशा देणं चुकीचं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता CID कडे सोपवण्यात आला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाने अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात 4 तास कसून चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान CIDचा तपास प्रामुख्याने अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या रात्रीवर केंद्रित होता. 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याचं नियोजन नेमकं कोणी केलं? त्या आधीच्या हालचाली काय होत्या? यावर CID कडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता अविनाश सोलवट यांच्याकडून मिळालेली माहिती आणि विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील माहिती यांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वीचा मार्ग आणि त्यानंतरच्या हालचालींमधील विसंगती शोधण्याचं मोठं आव्हान CID समोर आहे. तसेच 27 जानेवारीच्या रात्री अजित पवारांची कोणाशी चर्चा झाली होती का? दौऱ्यात शेवटच्या क्षणी काही बदल झाले होते का? 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याची आखणी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली होती? प्रवासाचा मार्ग आणि वेळ कोणी निश्चित केली होती? याची चौकशी केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दौऱ्यासाठी याच विमानाची निवड का करण्यात आली आणि त्याआधी विमानाची तांत्रिक परीक्षा झाली होती का? याचाही तपास होणार आहे. खरं तर अजित पवारांच्या अपघातानंतर अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासारख्या नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. आता याच दिशेने CID देखील तपास करत असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळावर झालेला अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड होता की यामागे काही षडयंत्र होतं या दिशेने तपास सुरू आहे. यासाठी अजितदादांसोबतचे निकटवर्तीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची सुरुवातीला चौकशी केली जात आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास 3 टप्प्यात केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनचं तापमान आणि पायलटमधील संभाषणाचं तांत्रिक विश्लेषण केलं जाणार आहे. यासाठी ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळवला जात आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून स्फोटाचं नेमकं स्वरूप आणि आगीचं कारण शोधलं जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मानवी चूक, तांत्रिक बिघाड किंवा घातपात यावर अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. एकूणच पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार जिवंत आहेत हे चर्चा तेव्हाच थांबतील जेव्हा ब्लॅक बॉक्सची अधिकृत माहिती समोर येईल. सध्या तरी अजितदादा जिवंत असल्याचा कोणताही ठोस किंवा अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. फक्त शंका आणि लोकांच्या मनात असलेली अजितदादांबद्दलची आपुलकी. यामुळेच दादा जिवंत आहेत आणि ते परत येतील अशा चर्चा सुरू आहेत. आता अजितदादांचा मृत्यू खरंच अपघाती आहे की यामागे काही घातपात आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत या चर्चा अशाच सुरू राहतील का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. या सगळ्या चर्चांबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. व आमचा हेतू यातील सोशल मीडियावर आधारित आहे.